नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. कशा आहात? हे बघा केस माझ्या एका दिवसात किती केस मोठे झाले बघा. तुम्ही पण बघून शॉक असताना. हे बघा एका दिवसात किती केस मोठे झाले अगो बाप्पो. चला तर आज आपला डेली व्लॉगचा आहे पहिला दिवस. तर आता मी व्हिडिओ वगैरे काढून आलेले, तुम्हाला मिनी व्लॉग दिसेल आणि माझे केस बघू शकतात तुम्ही. एका दिवसात किती मोठे झालेले आहे. कसे वाटतात माझे छोटे छोटे केस वगैरे, मस्त वाटतात ना. अवतार बघा कसं झालं, आताच काढलाय. आणि आमच्या घरी चालू आहे जांभळं वगैरे काढायला काही हे करतच नाही. आता आम्हाला दोघींना खायची जांभळं खायचे ना, तो काय आम्हाला जांभळच देत नाही. आता आम्ही त्याला आहे ना जाऊन आहे ना जांभळ आहे ना त्याच्याकडून घेतो, जबरदस्ती घ्यायचे ना. चला संकेत वरती चढलेला आहे जांभळीचे झाडावरती. आम्ही आता त्याच्याकडून जांभळं घेतोय. हे बघा कसा चढलाय, तुम्हाला ते पण दाखवतो आम्ही. 1 मिनिट. इथून चढलाय त्याने, एवढी स्ट्रगल केली वरती जायला, अशी स्ट्रगल केली आणि इथून चढलेला आहे ते वरती. तुम्हाला दाखवते मी 1 मिनिट. अंको हे बघा माझा भाऊ वरती चढलाय. कसं फेक येत आहे, आम्हाला जांभळच देत नाही तो खायला. फेक येत दे ना आम्हाला रे. एकटा कसं खातोय बघा, कसं फेक येत. तिथून बघितलं कसं खातोय वरती. संकेताला किती कच्चे आहे रे, तसंच तोडलं का तू? बघितलं कसं खाऊ राहिलंय बघा तुझं. हे बघा गाईच कसं जांभळं खातोय ना, आम्हाला देतच नाही. आम्हाला दोघींना खालीच उभा केलंय त्याने. आता इकडं पण फेकतोय. संके हे नको ना संको, ते नको खाऊ. ते हे एवढं मोठे जांभळीचं झाड आहे त्याच्यावर चढलंय, असं आम्हाला जांभळं सुद्धा देत नाही. बघा गाईज मी अशी बसलेले आहे खाली आणि मला काय ते जांभळं वगैरे काय काहीच देतच नाहीये. आणि मी एकदम अशी सॅड होऊन इथं बसलेले आहे. हे बघा हे जांभळी झाडाखाली आम्ही बसलोय, 2 जणी बसलोय मस्त पैकी. ते काय आम्हाला काय जांभळच द्याय ना, ही खाऊ राहिली. मला दे. संपलं संकू दे ना. आम्ही त्याला मागू राहिलोय, जबरदस्ती करू राहिलं, पण ते काय द्यायलाच आम्हाला. असंच करू राहिलोय तो दिवस सकाळपासून. जांभळच देत नाही तो आम्हाला दोघींना. आम्ही दोघी तर बसलोय बघा. चला आपण त्याला आता म्हणू, तू जर आम्हाला जांभळं दिले नाही तर आम्ही तुला इतकं मारू लय मारू मला. लय मारू देतो की नाही. हे बघा वरती चढलाय, कसं चढलाय वरती. आम्हाला जांभळं द्या ना, ते चाललाय जेवायला तो. आम्हाला जांभळं द्यायचं पत्ता देणार मी एवढं सांगणार तर तुला खाली सोडून घेऊ आम्ही. देऊ फाटके तुला. मी पण चढन मग जांभळी झाडावरती. शायनिंग नको मारू लई. मम्मीला सांगणार आहे तू नाव. थांब तू. हे बघा भाव आहे ना रे बेकार असो, कोणाचे भाव असे बेकार आहे माझ्या भावासारखा. आता वरती चाललाय बिचारा, आम्ही खाली बसलो दोघी जणी. आम्हाला एक सुद्धा जांभळ द्यायला, वरतीच खातोय आणि वरतीच हे करून राहिलाय. बिचारी आमची आरू पिशी घेऊन आली. ती आरू आमची पिशी घेऊन आली बघा. आरू देत नाही ना तो. बघा तिचं तोंड कसं झालं. उगी नको रडू. ओ चल देऊ. संकेत देणार रे. तर मामा दे बरं संकेत. मामा आता पिशी कशी देऊ वरती आम्ही. थांब मी घेते, मी काढते आपल्याला जांभळं हो साईडला. तसं काय घेणं नाही. थांब 1 मिनिट. आता मी चढते. चला आता पहिल्यांदा मी चढते झाडावरती. दरारू पिशवी दे. पिशवी तुझ्याकडे आणली. फायनली आता मी याच्यापर्यंत चढलेले आहे जांभळं तोडायला. खरे देवा, हे 2 तर कच्चे दिसते. धर घे पिशवी फाक्य. अरे डोळ्यात गेलो मम्मी. जांभळं नाही तोडले तर डोळ्यात काहीतरी गेलो माझ्या. ते बघा कसा बसलाय शानावरती. आम्हाला एक सुद्धा जांभू द्याय नाही. टाकायचं आपलंच करू आता आपण. नको वरती, मी अजूनच काढते आपले. नाही ना ग खाली ना, हे पोरांनी सगळे काढले ना ग. अयो संकेत याडा का तू कोण मारतोय बरं. धर का म्हणतो वरतून जांभळ मारून राहिला. आम्ही काढतो ना आता आमचे. कधीला मारलं बरं मला तू. संकेत दे ना. किती कसं आहे बघ, अशी कोणाकोणाची भाऊ असते. एवढे खराब बघा कसं किती खराब आहे. आम्हाला जांभळं द्यायला नाही. वरती चढला एवढं वरती. मी पण चढू शकते. एकटाच खाऊन येऊ राहिलाय खाली. माझ्या नाकावरती मारलंय त्याने. जांभळच द्याय नाही खायला. आम्हाला काय करावं काय माहिती, काय समजत नाही आम्हाला काय करायला पाहिजे.
राहिला आता येतो येतं खाली येतोय का येतोय का आता येतोय कसं पाडलं ही हु हु ये खाली कसं उतरायचं उतर आता खाली येतं उतरता आता येतं का आम्हाला जांभळं नाही दिले ना नाही कारू ते बघ कारू पाडला तो मामा पाडला संकेत बघ आता बघ कसं कसं उतरत अरे पडलं आम्हाला दिले नव्हते ना असंच पाहिजे तुला शहाण्या काय होत नाही तुला आम्हाला का म्हणून देत नाही मग तू अय लयच कडू आहे रे तू पण काढले नाही का आम्हाला जांभळ मग कसं काढे कर दिली नालाय गो कर देऊ राहिलाय वरतून खाऊन पिऊन आलाय सगळं मी नाही होणार मागं बघून देईन तो कसा उतरतोय मला मी तर मध्येच थांबणार आहे आता बघू त्यात किती हिंमत आहे गावडीवर उतरायची मारताला मला सांग तिला एखादं लहान आहे ना पिल्लू मला दे तू खाते हा मला ते देईन दे ना मला एक ती देते बघ त्यापेक्षा लहान आहे ना समज मला दे बरं आरू पिल्लू दे बरं एक मला आणि तू थँक्यू गोडे गारू गोडे बघ कसे जांभळं खोरायला हा एक खाते हे बघा आम्हाला शेवट त्यांनी थोडेफार जांभळं दिलेले वरून घेऊन आलता खिशात पण आम्हाला खाली एवढा त्रास दिला खूपच त्रास दिला त्यांनी हे बघा आता आम्ही खोरायले काळे जांभळं तुम्ही खाल्ले का खाल्ले असेल तर मला सांगा बरं आणि हे माझे केस बघू शकता तुम्ही एका दिवसात वाढलेले केस आहे सगळ्यांनी सांगायचे नकली का असली बरं का नकली नाही आहे नाही का वाढ असली ना मॅजिक पॉवरने वाढले कशाने वाढले मॅजिक पॉवरने वाढलेले केस आहे माझे मस्त लागले जांभळं पण वरती एवढे नाही वाढलेले पण थोडेच दिले त्याने आम्हाला काढून आला कसा बघा बादशाह परत माग वाढ बाबा तुझे खिशे वर बा तुझे कुठे घालतो खिशे वर आरू जा तुझे पण खिशातून काढ त्याच्या ते गेला आतमध्ये असेच असतात लहान भाऊ असंच करतो सगळ्यात ताण अरे हे तर खराब आहे याला कोणतरी खाल्लेलं आहे नको आहे असं पक्ष्यानं खाल्लं शक्यतो नको खायला पाहिजे नको आहे तर माझा आजचा छोटासा हा डे फर्स्टचा पहिला ब्लॉग असा एवढाच होता आणि तुम्हाला कसा वाटला कसा नाही सगळ्यांनी सांगायचं आहे ठीक आहे मला काय झालं नको खाऊ ते खराब आहे मी फेकून दिलं ते तर हे लागलेलं आहे खराब आहे ते खाऊ नको ते नको वा जेवण चालू आहे इथं गेला पळून तो पण पळून गेला लगेच आता आम्ही आलोय मस्त आता आम्हाला बघून गेलाय आम्हाला दोघीला पण लाज होते कोणतरी आम्हाला बघून एवढा मोठा उठून गेलाय माहितीये का आरू बघा आरू मारेन तुला तेव्हा आलेच नंतर सोन्या मोन्याला भेटायला गोठ्यात लई दिवसाचं आलोच नव्हतो आम्ही आता सोन्या मोने लई मोठे झाले म्हणून आता आम्ही त्यांना इकडे गोठ्यात भेटायला आलो हे बघा ऐ सोन्या का मोने लक्षात पण राहिला सोन्या हा मोन्या तो कोण आहे बघ बरं हा सोन्या ब्लॅक आहे ना पूर्णतः सोन्या आहे आणि मोने कुठे गेला तो माग मोने तो मोने आहे ना त्याचं नावच नाही ठेवलं आणखी तिसऱ्याचं कुठे गेलं तिसरा हे तिसरा त्याचा कलर बघू शकतात कसा आहे हा पूर्ण कसं झालेला आहे त्याच्यावानी आहे हा एक आहे हा एक आहे आणि हा एक आहे हे 3 जण आहे बघा कशाला घास बीस बांधून ठेवला इथं घास बीस बांधून ठेवला ते कसे ओरडू राहिले आरू करू राहिले ते आरू बोल रे आरू ते आरू हे पण आरू म्हणते बोल आरू ते आरू म्हणून राहिले ते आरू म्हणून राहिली ते आता आमचं सगळं आवरून वगैरे झालं आम्ही सोन्या मोन्याला पण भेटलो खूप दिवसानंतर आणि आता आम्ही चाललेलो आहे फायनली घरात ठीक आहे खूप झालं आता अवतार बिवतार थोडासा नीट वगैरे करतो आणि मग थोडंसं आवरून वगैरे घेतो ठीक आहे चला
आजच्यासाठी एवढंच आणि हा छोटासा माझा स्टार्टिंगचा आहे, याला पण भरभरून प्रेम द्या. आता इथून पुढे तुम्हाला चांगले चांगले माझे डेलीचे येतील. तर माझा असा अवतार आणि माझा लुक वगैरे कसा टाकला, मी मिनी व्लॉग पण टाकला आहे शॉर्टचा, तो पण बघत चला. ठीक आहे, सर्वांना बाय, जय महाराष्ट्र. काळजी घ्यायची सर्वांनी. ठीक आहे. आणि हे बघा नॅचरल ब्युटीच आहे बाबा, खोटी नसते ब्युटी. हे बघा माझे केस मजा करते, केस मी ते लावलेले होते कारण की मला व्हिडिओ काढायचा होता ना, म्हणून जसं केलं तर मी गेटअप केला होताच. सर्वांना बाय, जय महाराष्ट्र. आमचं सोन्या मोन्या कसं वाटलं ते पण सांगा.